पंतप्रधान मोदी 2 जुलैपासून 5 देशांच्या दौऱ्यावर घाना, त्रिनिदाद टोबॅगो, अर्जेंटिना, नामिबिया, ब्राझीलचा दौरा करणार। सर्व देशांशी द्विपक्षीय चर्चा करण्याच्या उद्देशाने दौरा। ब्राझीलमधील ब्रिक्स परिषदेमध्ये पंतप्रधान मोदी सहभागी होणार। मनोज जरांगेंची आज अंतरवाली सराटीमध्ये राज्यव्यापी बैठक। मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन। प्रत्येक जिल्ह्यातून मराठा आंदोलक आजच्या बैठकीला येणार। मुंबई, ठाणे, नाशिकला येलो अलर्ट, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडला आज ऑरेंज अलर्ट। हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज व्यक्त। कोकण किनारपट्टीवर आज उंच लाटा उसळण्याचा इशारा। 3.4 ते 3.8 मीटर उंच लाटा उसळण्याचा इशारा। लहान होड्या समुद्रामध्ये नेऊ नयेत, मच्छीमारांना आवाहन। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी। गोदावरी नदीला आलेला पूर देखील ओसरला। संततधार पावसामुळे धरणातून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। नाशिक शहरासह जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी। गोदावरीला आलेला पूर ओसरला, तर नाशिक शहरासह जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। अलमट्टी धरणाची उंची वाढवली, तर कराड शहराला पुराचा धोका। भाजपा आमदार डॉक्टर अतुल भोसले पावसाळी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करणार। अलमट्टीची उंची वाढवणं अत्यंत गंभीर, अतुल भोसलेंची प्रतिक्रिया। वाशिम जिल्ह्यातून पंढरपूरसाठी विशेष एसटी बसची सुविधा। वाशिम, रिसोड, मालेगाव, मनोरा या आगारांमधून 139 विशेष बस सोडल्या जाणार। संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज सोलापूर शहरामध्ये आगमन होणार। खासदार प्रणिती शिंदे, आमदार देवेंद्र कोठे, महापालिका यांच्याकडून पालखीवर गुलाब पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत केले जाणार। पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। संध्याकाळी गजानन महाराज पालखीचं दर्शन घेणार। आमगाव देवरी विधानसभेचे आमदार संजय पुराम यांची मुलगी शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिकणार। आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यासाठी पुढे यावं, यासाठी पुराम यांचा पुढाकार। पुराम यांच्या मुलाचंही 12वी पर्यंतचं शिक्षण आदिवासी आश्रमशाळेत। परभणी जिल्ह्यामध्ये पावसाने फिरवली पाठ। पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। तुषार सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ। वाशिम जिल्ह्यामधील 490 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत प्रक्रिया पुन्हा होणार। 2च महिन्यांपूर्वी आरक्षणाची सोडत पूर्ण झाली होती। आता पुन्हा 15 जुलैपर्यंत आरक्षण सोडत नव्यानं करावी लागणार। जळगावमध्ये उर्दू शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल। जिल्हा परिषदेच्या सीईओ मिनल करणवाल यांची कारवाई। नशिराबादमध्ये 10वी पास विद्यार्थ्यांना दाखले देण्यास टाळाटाळ। गटशिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेचा ताबा घेत दाखले वाटप करण्यास केली सुरुवात।